नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे 9 जुलै. आज अंगारक योगावर आलेली आहे विनायक चतुर्थी. तर विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची, अगदी सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांचे व्रत पूजा कशी करायची आणि कुठल्या 5 महत्त्वाच्या वस्तू जर आपण बाप्पांना अर्पण केल्या तर तुमच्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होईल. कुठली अडचण असेल, दुःख असेल, संकट असेल तर बाप्पा दूर करतील. बाप्पा दुःखहर्ता आहेत, तर ते बाप्पा दूर करून आपल्याला ते भरभरून सुख देतील. तर पहा, आज बाप्पांना कुठल्या 5 वस्तू आहे तर त्या अर्पण करायच्या आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज आलेली आहे विनायक चतुर्थी. तर कशी साजरी करायची ते मी तुम्हाला सांगते. बघा, गणेश चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित असतं. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि दुसरी जी आहे तर ती कृष्ण पक्षामध्ये येते. तर दर महिन्याच्या येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि दर महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणतो. तर प्रत्येक महिन्यामध्ये बघा, अमावस्येनंतर जी चतुर्थी येते तर ती विनायक चतुर्थी असते आणि तिला सुद्धा तितकंच महत्त्व असतं. तर विनायक चतुर्थीला आपल्या आयुष्यातल्या बाधा दूर करून घेण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा नक्की करा. आता गणपती बाप्पांची पूजा म्हणजे काय तर पहा, त्यानंतर आपल्याला देवासमोर स्वच्छ जागा करून किंवा जिथे तुमची गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिथेच त्या ठिकाणी पूजा केली तरी सुद्धा चालेल. सगळ्यात पहिले आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे. आपण सकाळी बघा देवांची आंघोळ घालतो, सगळ्यांना बाप्पांची आपल्याला आंघोळ घालायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती तामनामध्ये ठेवून 11 वेळेस तुम्ही ओम गम गणपते नमः म्हणा किंवा अथर्वशीर्ष म्हणा. अथर्वशीर्ष तर तुम्हाला म्हणायचंच आहे. मग एकतर तुम्ही अभिषेक करताना म्हणा किंवा नंतर तुम्ही आरतीच्या वेळेस लावलं तरी सुद्धा चालेल. तर 11 वेळेस तुम्हाला पाण्याने, 11 वेळेस तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने, परत 11 वेळेस तुम्हाला पाण्याने गणपती बाप्पांना छान असा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांचा फोटो असेल तर अभिषेक न करता फोटो स्वच्छ पुसा. जर तुमच्याकडे तोही नसेल तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपामध्ये तुम्ही पूजा करू शकता. पण चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांची पूजा करायचीच आहे आणि ती सुपारी तुम्ही बाजूला ठेवा. दर चतुर्थीला तुम्हाला त्याच सुपारीची पूजा गणपती बाप्पा म्हणून असं करायचं आहे. तर तुमच्या लक्षात राहत नसेल तर एखाद्या कागदावर लिहा गणपती बाप्पाची सुपारी असं लिहून ठेवा. गणपती बाप्पाची सुपारी तुम्ही एका बाजूला, मग दरवेळेस तुम्ही तीच सुपारी पूजत जा. पण बघा, आपल्या देव्हाऱ्यामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असलीच पाहिजे. मग नसेल तर तुम्ही चतुर्थी तिथीला, आजच तिथी पण तुम्ही अतिशय महत्त्वाची आहे, शुभ आहे, तर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करू शकता आणि यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला छानशी अशी पूजा करायची आहे. आता पूजा करताना बाप्पांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहे. तर बघा आणि लक्षात ठेवा, पूजा करताना तुम्ही साईडला अथर्वशीर्ष, गणपती बाप्पांचा मंत्र, स्तोत्र, गणेश स्तोत्र हे न चुकता तुम्हाला बाजूला लावूनच ठेवायचं आहे. यामुळे आपलं सगळं लक्ष जे आहे तर ते पूजेकडे स्थिर होतं. आता बाप्पांची पूजा करताना तुम्हाला बघा, बाप्पांना त्यांच्या जागी ठेवायचं आहे किंवा तुम्ही चतुर्थी तिथीला सेपरेट तुम्ही पाटावरती बाजूला देव्हाऱ्याच्या इथे बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती तुम्ही खाली तुम्हाला अक्षता टाकायची आहे, त्याच्यावर बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. यानंतर बाप्पांना तुम्हाला जानवं अर्पण करायचं आहे किंवा कापसाचं वस्त्र असेल तर ते पण तुम्ही अर्पण करू शकता. देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतात.
जानवं अर्पण करा, कापसाचं वस्त्र अर्पण करा। गणपती बाप्पांना शेंदूर अतिशय प्रिय आहे, तर शेंदूर अर्पण करा किंवा तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल, पण शेंदूर सुद्धा बाप्पांना तो अतिशय प्रिय असतो, तर तो तुम्ही अर्पण करायचाच आहे। यानंतर बाप्पांना जास्वंदीचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि लाडू किंवा 11-21 मोदकांचा तुम्हाला नैवेद्य। हे झाल्यानंतर बाप्पांची प्रार्थना करायची आहे, अगदी मनापासून। तुमच्या मनामध्ये काही एखादी तुम्हाला मनापासून सांगायचं आहे, अगदी बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे। अथर्व शीर्ष म्हणा, मुलांकडून म्हणून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे। कारण बघा, अथर्व शीर्ष रोज म्हटल्यामुळे तुमच्या मुलांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय प्रगती होते। शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना कोणतीही अडचणी येत नाही, त्यांची एकाग्रता वाढते, मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार बनतात। तर बघा, अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उपवास धरायचा आहे। उपवास तुमच्या शरीराला झेपत असेल तर नक्की करा। फळं खा, दूध प्या, ड्रायफ्रूट्स खा, शक्यतो साबुदाणा खाऊ नका, हा माझा नेहमीचा हट्ट असतो, पण फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता। शरीराला झेपत नसेल तर फक्त तुम्ही पूजा केली तरी पण चालेल, पण शरीराला उपवास करणं हे पण बघा अतिशय सायंटिफिकरित्या ते महत्त्वाचं आहे की आपल्या शरीराला एक दिवस आराम मिळतो। तुमच्या माझ्यासारख्या आपण अगदी बिनधास्तपणे उपवास करू शकतो, काही हरकत नाही, खाऊन पिऊन करायचं आहे। तर पहा, काही लोक हे निर्जळी उपवास करतात, असंही नाही की आपणही त्यांच्यासारखाच निर्जळी उपवास करायलाच पाहिजे, परंतु अगदी साधा सोपा फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास केला तरीही चालेल, परंतु तिखट काही खाऊ नका, शक्यतो तुम्ही तिखट खाऊ नका। आणि संध्याकाळी बघा, तुम्हाला चंद्रोदयाची वेळ बघा, आपल्या शहरामध्ये रोजची तिथे वेळ असते, आपल्या शहराप्रमाणे चंद्रोदयाची वेळ बघायची आहे। सध्या पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे चंद्र दिसतोच असं नाही, पण चंद्रोदयाची टायमिंग झाल्यानंतर आकाशाकडे बघा, दिसला तर उत्तम, नाही दिसला तर आकाशाकडे बघून हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, नमस्कार करायचा आहे चंद्राला। बाप्पांना परत घरामध्ये घेऊन नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर चंद्राला अर्घ्य सुद्धा द्यायचा आहे आणि परत एकदा बाप्पांजवळ येऊन बाप्पांना नमस्कार करून बाप्पांची आरती म्हणायची आहे, फुलं दुर्वा अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांना प्रिय अशा जास्वंदीची लाल फुलं, मोदक, लाडू, दुर्वा, नारळ आणि अक्षता या गोष्टी बाप्पांना अर्पण करायच्याच आहे। हे जे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही घरी करा किंवा तुमच्या इथे बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन केलं तरी सुद्धा चालेल, हरकत नाही। कारण मंदिरामध्ये जेवढं सात्विक लहरी असतात तेवढ्या आपल्या घरामध्ये नसतात, कारण मंदिर हे फक्त मंदिर आहे, तिथे फक्त पूजा अर्चा केल्या जातात। घरामध्ये आपण सगळंच करतो, झोपतो, खातो, पितो, सगळं काही आपल्या घरामध्ये होतं, त्यामुळे मंदिरामध्ये जास्त सात्विक लहरी असतात, त्यामुळे मंदिरात काही उपाय केले तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो। तर बघा, सगळ्यांनी हे व्रत करू शकता। तर आज अंगारकी योगावर आलेली मंगळवार आलेली विनायक चतुर्थी आहे, म्हणून तुम्ही कंटाळा न करता प्लीज सगळ्यांनी हे व्रत करा। बाप्पा कधी पण आपल्या आयुष्यामध्ये बघा, बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे, हे ते सुख भरभरून देतात, दुःख हिरावून घेतात। आपण म्हणतो सुख करता दुःख हरता, याचा अर्थ तो आहे। तर त्याच्यामुळे बाप्पांना आपण अशी साधी सोपी सेवा जरी केली, त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या, आपली इच्छा 100% पूर्ण होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहितीपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।